4 षटकाचा सामना मित्रांनो नोंद घ्यायचे. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघताना पाहायला मिळाला. चेंडूवाला डॉट. त्याचबरोबर नक्कीच साखरपडा टीमला नक्की शुभेच्छा चालल्या आहेत निलू शेवाळे यांच्याकडून. धन्यवाद निलू दादा शेवाळे. ओहो यावेळी मात्र मंगेश शेट याची दांडी गुल. फलंदाज गॉन आणि दांडी मात्र जमीन उकडून काढलेली. फलंदाज गॉन आउट. क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉय यष्ट्या उद्ध्वस्त. नो बॅटर बाउशाल महेश मह्या जातोय अर्थात महेश जातोय इनेट नंबर 3 वरती कारण मंगेश पोकळा आउट होतोय. इट इज अ डेड बॉल. पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर मंगेश यांची दांडी गोल. नो बॅटर पावशाल महेश फलंदाज पावशाल. नारा गोलंदाज सज्ज होईल महेश साठी. ही लढत मात्र मित्रांनो मैत्रीपूर्व आहे लक्षात ठेवा. मैत्रीपूर्व लढत आहे साखरपडा आणि दोनकर मध्ये. यावेळी सुद्धा स्विंग अँड मिस चेंडूवाला डॉट डिलिव्हरी. येस गोलंदाज नारा. यावेळी सुद्धा नक्की लाऊड अपील केली होती. हाऊ वॉज दॅट. पाऊ मात्र नक्कीच पाऊशाल शोल्डरला टच होऊन विकेट घेऊन हातामध्ये विसावलाय. चेंडूवाला डॉट बॉल. लाजवाब गोलंदाजी. साखरवाडा एक्सप्रेस का म्हटलं जातं. याचे टेनिस क्रिकेटने दखल घेतलेली आहे. त्याचा जिवंत आणि ज्वलंताची उदाहरणाची छाप सोडताना पाहू शकाल. नारा बांगारे मॅन फ्रॉम साखरवाडा एक्सप्रेस. समोर आहे महेश फलंदाज. बॉलला मात्र उडवलाय मिस टाइम. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय किशोर शेवाले. चुकी करणार नाहीये. धक्का दुसरा. 2 गडी बाद 0-0. बिकट अवस्था खराब अवस्था. ओहो आता इंडिया नंबर 4 वरती भगवान खंडवी जर्सी नंबर 17. भगवान खंडवी जातो नेट नंबर 4 वरती. धाव संख्या धाव फलकावर तर हल्लायची नावच घेते कारण 0 धाव संख्या आहे. नक्कीच आज दोनगर संघ नक्कीच पाहू शकाल. एका खेळाडूची आठवण आल्याशिवाय राहत नाहीये कारण नक्कीच जयवंत खंडवी नक्कीच इमर्जन्सी असल्या कारणाने त्या नक्कीच 3 ते 4 दिवस बाहेर आहेत मित्रांनो. थोडीशी इमर्जन्सी आहे या सामन्यामध्ये सुद्धा नाही आहेत. खूप मिस करतोय जयवंत दादा तुला. यावर सुद्धा चेंडूवाला डॉट. 2+ मिडन ओव्हर. विकेट प्लस मिडन टाकले गेले नारा बांगर यांच्या मार्फत. दोन गडी बाद 0. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. पावसाळ उदेश निरगुडा. आणखीन एक ट्रम्प कार्ड गोलंदाज वापरला जातोय साखरवाडा टीम कडे. उदेश निरगुडा. स्वीप शॉट सजवायचा होता. क्षेत्ररक्षक लायले दूरवरती आणि क्षेत्ररक्षकला बेट करून हिरोच्या बॅट मध्ये हिरामन खंडबेच्या बॅट मध्ये चौकार 4 धावा. संघाचा श्रीगर्ष अकाउंट ओपन झालाय. स्वीप शॉट डबल बॉल नक्कीच फुल टॉस डिलिव्हरी होता. पिकअप शॉट झालाय प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू चौकार.
दरम्यान गोलंदाज सज्ज उदेश, हिरामन खंडवी आहे स्ट्राइक एंड वरती. गोलंदाज सज्ज, या सुद्धा स्ट्रेट हिट, क्रिकेटचा क्लास स्ट्रेट हिट, चेंडू सीमा पार, षटकार हा येतोय. यलगार केला गेलाय. दोन गरच्या जगाला सलामी देणारा हिरो मात्र आता थांबत नाहीये. नाम मी ब्रँड है बॉस. सलगचा दुसरा प्रहारी, परंतु पहिल्या चेंडूची चौकार, त्यानंतर हा षटकार. धाव सगळ्या 2 गडी बाद 10. पुढे चेंडू गोलंदाज सज्ज उदेश. यावेळेस स्लो वन गतीमध्ये परिवर्तन फसवलं गेलंय. अजय तिकडे होता. एक सिंगल जोडले, एका सिंगलच्या मदतीने धावसे 11 आकड्यावरती. बिनकडे बाद 11 धावसे. धाव फलकार पाहू शकाल आता मात्र. टीम यजमान टीम, होम टीम श्रीगळे दोनगर चषक, तर दुसऱ्या बाजूला सुद्धा होम टीम. दोन्ही टीम होम टीम आहेत. एकाच ग्रामपंचायतील आमने सामने पाहू शकाल. बॅटल मात्र रंगताना पाहायला क्रिकेटच्या रणसंग्राम मध्ये. या सुद्धा स्टेट डाऊन ग्राउंड पाहू शकाल. भगवानच्या बॅट मधनं लगामध्ये आलाय बबलू उघडे. एक सिंगल पुन्हा एकदा जुळली जाते. 12 याकडून जाऊन पोहोचते. यावेळेस सुद्धा नक्की स्विंग अँड मिस चेंडू लाजवाब पाहायला मिळते. गोलंदाजी उदेश निरगुडे यांच्या मार्फत तब्बल 12 धावा खर्च केल्यात. या षटकामध्ये पहिलं षटक नारायण मिडॉन हाताळलं होतं. यामध्ये स्वीट शॉट सजवला गेलाय. एक सिंगल, एका सिंगलच्या मध्ये धावसंख्या जाते नक्कीच 13 या आकड्यावरती. चला घाई करायचे मित्रांनो, पायाने सुद्धा खेळवायचे आहे आणि ऑफिशियल्स नक्कीच थोड्याच वेळात सांगतील. चौथ्या आणि 5व्या साठी सामना होईल का, नक्कीच थोड्याच वेळात ऑफिशियल्स नक्कीच सांगतील मित्रांनो. नोंद घ्यायची. नक्कीच होणार आहे मित्रांनो. आवळे संघ आणि टीम खांडी चपडा कुठेही जायचं नाहीये. चौथ्या आणि 5व्या साठी नक्कीच मॅच होईल. त्यासाठी मॅच झाल्याशिवाय तुम्हाला बक्षीस मात्र दिलं जाणार नाही. नोंद घ्यायचे. नक्कीच शरद कातवारे यांच्याकडून दोन्ही टीमला शुभेच्छा. धन्यवाद शरद दादा कातवारे. तर त्यांना कातवारे ब्रदर्स मात्र सातत्याने सहकार्य करत असा. धन्यवाद. 2 गडी बाद 13. गोलंदाज पुन्हा एकदा मोहन तयार हिरामन खंडवीसाठी. बॉल मात्र सेट डाऊन ग्राउंड. लाजवाब स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक उदेश निरगुडा चुकी करताना पाहायला मिळतोय. एकच सिंगल, एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाते. नक्कीच पाहू शकाल. साई प्रेमी ऑर्केस्ट्रा विहिरीचा पाडा याचा धन्यवाद दिलीपजी थोराड सर. तुमचे या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागतम. उत्तमजी हिंदोळा सुद्धा नक्कीच जुळले घातले गेलेत. कल्पेशजी वाघ असेल, सागरजी धापटे, हर्षद मोरे, जितेंद्र आरे धन्यवाद देतोय. योगेश लोभी, भगवान चौधरी, हरीश खोडका या सर्व पाहू शकाल प्रेम पोचवत गेले. या सर्व धन्यवाद देतोय. सर्वांचं सहर्ष स्वागत एबीडी स्पोर्टच्या माध्यमातून. दरम्यान गोलंदाज पुणे एकदा मोहन उघडे तयार. भगवान खंडवी. ओहो, हाफ ट्रॅकर चांगलासा बॉलला मात्र उडवलाय. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. एक सिंगल जुळली जाते. दुसऱ्या धावासाठी नक्कीच होतीये प्रयत्न. 2 धावा धाव फलकावर जुळल्या जात आहेत. भगवानला माहित आहे पहिली धाव घेतली होती. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होता, पण लगेच ट्रॅक मात्र चेंज केला. डिवायडर सोडून नक्कीच बाहेर गेले, कारण त्याला माहिती आहे प्रत्येक रन्स मात्र इम्पॉर्टंट आहे. 2 गडी बाद धावसंख्या 16. अजून किती करतील गोळा हा सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. 2 गडी बाद 16. गोलंदाज पुन्हा एकदा मोहन उघडे तयार भगवान खंडवी साठी. हाफ ट्रॅकर बॉलला मात्र उडवलाय. ओ भगवान खंडवीच्या बॅट मध्ये कडक प्रहार. धाव सगळ्या 6 भरकन पुढे जाते. रंगात आला तर मात्र ढग दाखवताना सुरुवात करायला पाहायला मिळते.
धावसंख्या 22. फायटिंग टोटल तर नक्कीच उभा केलाय. 2 गडी बाद 22. शेवटचा बॉल असेल तिसऱ्या षटकात येईल. मोहन उघडे तयार. पुढे एकदा भगवान खंडवी या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे जनक, ज्यांच्या प्रयत्नांची संपूर्ण स्पर्धा पार पडते. द भगवान कोटी स्ट्राइक एंड वरती यावर नक्कीच स्विंग आणि चेंडू आलाय डॉट. षटक क्रमांक 3 समाप्त. 22 धावसंख्या. 2 गडी बाद 22. चला लवकर गोलंदाज वापरायचा, लवकर लवकर इथे पाणी घेऊन जायचंय सर. दोन गडी बाद 22. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आला यशवंत निरगुडा. यश यशवंत निरगुडा यांनी जर हॅट्रिक घेतली तर माझ्याकडून 201 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. हॅट्रिक घेतली तर 201 रुपया म्हणजे संध्याकाळची सोय. हॅट्रिक साठी नक्की 200 रुपयाचा कॅश प्राइज. यश तयार. 2 गडी बाद 22 धावसंख्या. यस गोलंदाज सज्ज. 2 गडी बाद 22. ओहो चांगलाचा स्वीप शॉट सजवलाय. गडी बाद होईल. आणखीन जर 2 विकेट घेतल्या, हॅट्रिक घेतली तर माझ्याकडे 201 रुपयाचा कॅश प्राइज. न्यू बॅटर गोट्या. गोट्या जातोय इनेट नंबर 5 वरती. गोट्या फलंदाज. हिरो खंडवी मात्र आता पवेलियन मध्ये 8 बॉल 13चं समीकरण देऊन 5 झाला. न्यू बॅटर गोट्या जातोय. ऑलरेडी नक्कीच मिलिंद फसाले यांचा संघ मात्र फायनल मध्ये दाखल झालाय. पाहूया यातील विजयी संघ फायनल मध्ये धडकेल. गोलंदाज सज्ज यश. पहिला यावेळी सुद्धा नक्कीच संधी गमावली होती, अजूनही चान्स आहे. जर हॅट्रिक घेतली तर नक्की 201 रुपयाचा कॅश पण रोख रक्कम दिलं जाईल. नक्कीच गोलंदाज सज्ज पुन्हा यशवंत निरगुडा गोट्यासाठी. गोट्या फसाले आहे स्ट्राइकिंग वरती. फुलनीचा चेंडू मात्र खोदून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल. कल्पेश निरगुडा तिकडे पोहोचले गेलेत. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पाहू शकाल. ओहो गडी बाद. भगवानाचा पेट्रोल संपला आणि फलंदाज बाद. 1+1 विकेट. चल बॅटर पाडवायचा लवकर लवकर. दगड मध्ये 2 गडी संघ आवाज दिला तर 2 रनची पेनल्टी दिली जाईल. अनिल खंडवी जातोय. जर्सी नंबर 45 रोहित शर्मा यांची जर्सी आहे. रोहित शर्मा सारखी फुल शॉट पॉवरफुल मारावे लागतील या स्पर्धेत. चांगला टोटल उभा करायचा असेल तर या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये स्थान टिकवायचं असेल तर नक्की चांगला खेळ करून दाखवावा लागेल. धावसंख्या 23. 4 गडी बाद 23. 6व्या क्रमांकावर जातोय फलंदाज. आणि यावेळी मात्र फुललेचा चेंडू. पुन्हा एकदा फटका फसलेला. बबलू उघड्यात आलेला आहे. जेल मात्र कॅरी होत नाहीये. एक सिंगल. स्ट्राइक मध्ये रोटेट पाहायला मिळते आहे आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाते 24च्या आकड्यावरती. नक्कीच मागाशी म्हटलं होतं एसपी सोड साखरवाडा दोनगड टीमच्या खेळाडूंनी मैत्रीपूर्व लढत आहे मित्रांनो. 4 गडी बाद 24. गोलंदाज पुन्हा एकदा यश तयार. अनिल हा फलंदाज पाहू शकाल. यावेळी सुद्धा नक्की चांगलं चेंडू राहायला गेला. यशवंत निरगुडा. याच वर्षामध्ये आम्ही या गोलंदाजी टाकताना पाहायला मिळतोय, परंतु कमालीची राहिलेली आहे यशाची गोलंदाजी.
शेवटचा बॉल असेल, गोलंदाज यश तयार. हॅट्रिक मात्र नक्कीच नाही घेतली. गोलंदाज पुन्हा एकदा यश तयार. फुलेचा बॉल मात्र खोदून काढलाय. वन टप्पा सीमा रेषा पार, चौकार. आणि या चौकार साईने धावसे जाते 28 जिंकण्यासाठी नक्कीच 29 धावांची गरज. 24 बॉल 29 बॉल कलेक्ट करायचंय. प्रमोद बॉल कलेक्ट करायचंय. श्रीगणेश अकाउंट ओपन झाले. धावसे 2. यानंतर नक्कीच चौथ्या आणि पाचव्यासाठी मॅच होईल थोड्याच वेळात. नक्कीच नोंद घ्यायचे मित्रांनो. यस गोलंदाज सज्ज गोट्या. यस साडे स्क्वेअर कटचा नजराणा पाहू शकाल. लजीज ड्राईव्ह, द टिपिकल टायमिंग स्ट्रोक. चेंडू चाललाय मैदान लागला व 4-4 चौकार. लजीज ड्राईव्हला मात्र फेकून दिलाय. बॉलला मात्र चांगलाचा सेन्सिबल ड्राईव्ह सन्मान दिला गेला होता, परंतु लजीज ड्राईव्ह पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये. बॉटरमॅनचा वापर लाजवाब पाहू शकाल. आठवण करून दिली मुन्ना शेख नाशिकचा आशिक. याच प्रकारे लजीज ड्राईव्हला ओळखला जातोय तोच ड्राईव्ह पाहू शकाल यशवंत निरगुडा. गोलंदाज सज्ज. या आबोले मात्र नक्कीच ब्लॉक होलचा वापर केला होता. क्षेत्ररक्षक आले तिकडे मिस्टर MP मंगेश. चेंडू उचलला फेक करणार एकाच ऍक्शन मध्ये एक सिंगलच्या साह्याने लीग बायच्या स्वरूपात धाव सगळ्या जाती. धाव संख्या पाहू शकाल 7. 7 ऑन द बोर्ड. 7 धाव संख्या. गोट्या फसाळे गोलंदाज ट्रॅकवर. दोनकर टीमचा हा ट्रम्प कार्ड गोलंदाज. दुसरा बाजूला साखरवाडा गावाची रणमशीन काशीनाथ शेवाळे. यानंतर चांगलासा उंचावणार चेंडू. ओहो, जय तिकडे आहेत. ओहो, याला मात्र नक्कीच मिस टाइमचा फटका फसलाय. ओहो, याला मात्र नक्कीच झेल टिपला गेलाय. पवन नाम मी काफी आहे बॉस. पवन जय सुद्धा तिकडे आला होता, परंतु पाहू शकाल पवन पोकळा होता तिकडे. जय खंडवी होता तिकडे. मंगेशचा भाऊ पाहू शकाल. छोटे बंधू. न्यू बॅटर नाराज जातोय इन ॲट नंबर 3 वरती. त्याचं कारण मात्र यश निरगुडा बाद झालाय. एक गडी बाद धाव संख्या 8. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोट्या. एक गडी बाद धाव संख्या 8. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा गोट्या. नारा बांगारा येतोय. यावेळी सुद्धा वाईट बॉल. रन्स मिळतील. वाईट बॉल. धाव संख्या 1 ने पुढे जाते 9 आकड्यावरती. एक गडी बाद धाव संख्या 9. एक गडी बाद 9. जरा घाई करायचे मित्रांनो. एक गडी बाद 9. गोलंदाज पुन्हा एकदा गोट्या तयार नारासाठी सेमीफायनल नंबर 2 साठी. ओहो, चांगलासा बॉल. फुलनेचा बॉल टाकला गेला होता. प्रश्न विचारला होता, त्या प्रश्नाचं उत्तर आलाय. चेंडू आलाय. डॉट डिलिव्हरी. एक गडी बाद धाव संख्या 9. शेवटचा बॉल असेल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा गोट्या फसाले. नारा बांगारे साईन इन वरती. सुद्धा नक्कीच वाईड बॉल पाहायला मिळतोय. या वाईडच्या साह्याने धावसिका पुढे 10च्या घरामध्ये. गोलंदाज सज्ज गोट्या तयार नारासाठी. ओहो, स्वीप शॉट सजवायचा होता. ओ क्या बात आहे.
इथे मात्र डेंजर झोनला धावत होतो नारा. षटक क्रमांक झाले पहिलं समाप्त. एका सिंगलच्या मध्ये धावसे 11 आकड्यावरती. एक गडी बाद 11 धावसे धावफलका. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. चला गोलंदाज लवकर वापरायचंय, घाई करायचंय. अजून 2 सामने खेळवायचे मित्रांनो, नोंद घ्यायचे. 18 बॉल 18 समीकरण इक्वेशन आहे. 18 बॉल 18. 18 बॉल 18. जरा स्पीडअप करायचं. गोलंदाज येतोय जतीन खंडवी येतोय गोलंदाज ट्रॅकवर. 18 बॉल 18 इक्वेशन समीकरण पाहू शकाल. Yes, 18 बॉल 18 इक्वेशन समीकरण पाहू शकता. 18 बॉल 18. दरम्यान गोलंदाज सज्ज जतीन खंडवी तयार. हाफ ट्रॅकरचा बॉल नक्की चांगलासा सेन्सिबल ड्राईव्ह. एक सिंगल जोडली देते. क्षेत्ररक्षक आले तिकडे. ओहो चांगलं क्षेत्र पाहू शकाल. ओहो रन्स मिळतील. एकावर एक फ्री. वडापाव मिरची फ्री. परंतु मात्र नक्कीच पाहू शकाल 1+1 विकेट. काशनाथ शेवाळे द रन मशीन ऑफ काशनाथ शेवाळे साखरपडाची आउट होते. 1+1 विकेट. दोन गडी बाद धाव संख्या 12. न्यू बॅटर वाढवायचा आहे. किशोर शेवाळे जातोय इन नेट नंबर 4 वरती. किशोर जातोय. दोन गडी बाद 12. गोलंदाज सज्ज. न्यू बॅटर आहे किशोर शेवाळे. नॉस बॅटिंग वरती. जतीन खडवी गोलंदाज सज्ज. ओहो स्वीप शॉट सजवला यार. वा बॅटने कडक प्रहार. षटकार फ्लास्टेड फ्युरियस आणि ग्लोरियस षटकार नारा बांगरच्या बॅट मधनं. षटकार सगळ्या सहाने भरकन पुढे 18 आकड्यावरती. दोन गडी 18 धाव संख्या धावफलकावर. जतीन खडवी तयार. गोलंदाज ट्रॅकवर. सामने नारा बांगारे. परंतु किशोर शेवाळे स्ट्राईकवर आहे. नॉ साईडला आहेत. त्याला काय करायचं मित्रांनो. अजून फायनल सुद्धा खेळवायचे आहे. त्यानंतर चौथी आणि 5व्या साठी नक्की सामना होणार आहे असं ऑफिशियल्स कळवत आहेत. जतीन खडवी तयार नारा बांगारेसाठी. याला मात्र कट करायचं होतं. चेंडूवाला एक डॉट बॉल. पंधरा बॉल 11 समीकरण पोहोचलं. 15 बॉल 11. गोलंदाज सज्ज. या नक्कीच पाहू शकाल. एक सिंगल पुन्हा एकदा जुळली जाते. थेंबे थेंबे तळे साचे. धावसा एकने पुढे 19 या आकड्यावरती.
14 बॉल 10चं इक्वेशन समीकरण पाहू शकाल. 14 बॉल 10. गोलंदाज सज्ज महेश. ओहो, याला मात्र नक्की जतीन कडवियाचा हल्ला चढवला गेला. क्षेत्ररक्षक आले तिकडे. ओ महेश, थोडीशी शायनिंग जास्त वाढलेली पाहायला मिळतीये. दोनगर टीमची शायनिंग मात्र आता वाढत चाललेली पाहायला मिळतीये. आधीच मारामार झाले, रन्स कमी आहेत, त्याच्यावरती ओव्हर शायनिंग पाहू शकाल. आणि हा षटकार हरी फसाळे यांच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद हरिदादा फसाळे. 2 गडी बाद 25. 4 धावेची गरज. त्यावेळेस नक्कीच वाईड बॉल. 3 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. 13 बॉल्स 3 धावेची गरज. यावेळेस नक्की चांगलासा स्ट्रोक पाहू शकाल. एक सिंगल दुसऱ्या धावासाठी होतोय प्रयत्न का. एक सिंगल जुळली जाते. एका सिंगलच्या मध्ये 27. 2 धावेची गरज. 12 बॉल आणि 2 धावे. जवळजवळ फायनलचं मात्र तिकीट मात्र आता मिळवताना पाहायला मिळते. अर्थातच होम टीम असेल या मैदानामध्ये दररोज सरावच करत असतात. पाहू शकाल दिवस न रात्र सराव ज्या मैदानामधून ती माती ना मातीन खडे न खडे गवत आणि गवत ज्यांच्या संपूर्ण अंगानसात भिनलेला संघ एसपी स्पोर्ट्स साखरवाडा. आता मात्र समीकरण 12 बॉल्स आणि 2 धावेची फक्त औपचारिकता राहिली आहे. फायनलचं तिकीट मात्र नक्कीच गाठलेलं आहे टीम एसपी स्पोर्ट्स साखरवाडा संघाने. हो, येईल का किशोर शेवाळे. इट इज अ ब्रँडेड फटका आणि फायनलचं तिकीट गाठलंय. चला लवकर लवकर संपर्क साधायचा आहे मंगेश आणि भगवान.